उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत। आगामी विधानसभेबाबत ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी ही चर्चा करण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे त्याचबरोबर रश्मी ठाकरे याही दिल्लीला जाणार आहेत। त्यामुळे हे 3 दिवस जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये असतील त्यावेळेला ते नेमकं कोणकोणत्या नेत्यांना भेटणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। तर इंडिया आघाडीतील सर्वच नेत्यांच्या त्या भेटी घेणार असल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत सुद्धा ते आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करू शकतात अशी ही माहिती समोर येते। कारण लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेना युबीटीला किती जागा मिळणार मग यामध्ये याविषयी उत्सुकता निर्माण झाली असतानाच याविषयी राज्यामध्ये जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू होण्याआधीच उद्धव ठाकरे दिल्लीला जात आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत आणि दिल्लीतील नेत्यांसोबत याविषयी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीतले प्रमुख सगळे नेते उद्धवजींना भेटतील, उद्धवजी त्यांना भेटतील। त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा आहेत। म्हणजे जे प्रमुख नेते महाविकास आघाडीत आहेत त्या सगळ्यांशी त्यांची चर्चा आणि गाठीभेटी आहेत। म्हणजे त्यात काँग्रेसचे नेते आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत। हे 3 प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत आहेत। उद्धवजींचं दिल्लीत येण्याचं प्रयोजन साधारण तेच आहे की पुढील विधानसभा आपल्याला एकत्रितपणे कशा जिंकता येतील आणि जागा वाटपामध्ये कोणतेही मतभेद नसावे, सर्व सुरळीत पार पडावं। त्यासाठी महाविकास आघाडीतलं जे हायकमांड आहे दिल्लीतलं प्रत्येक पक्षाचं त्यांनी लक्ष ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।